आपल्या एक जबरदस्त असा पक्षप्रवेश होतो. आतापर्यंत पक्षप्रवेश खूप झाले, मोठ्या मोठ्या लोकांचे झाले, राजकारण्यांचे झाले, अभिनेत्यांचे झाले. पण आज देशाच्या कुस्ती क्षेत्रातील महाराष्ट्राचं वैभव, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. चंद्रहार पाटील हे यांनी कुस्तीचं मैदान गाजवलंय. सांगली आणि आसपासच्या परिसरामध्ये त्यांनी कुस्ती लोकप्रिय केली. चंद्रहार हे कुस्ती क्षेत्रातले सचिन तेंडुलकर आहेत आणि असा हा चंद्रहार आज शिवसेनेकडे आले. अच्छा, ते खासदारकी लढायला आले. शिवसेनेच्या कुटुंबात सामील होते. शिवसेनेचं कुटुंब फार मोठं आहे आणि चंद्रहाराची गदा ही आता शिवसेनेच्या मशालीबरोबर या महाराष्ट्रामध्ये आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी माननीय उद्धवजींना विनंती करेन की चंद्रहार यांच्यासारखे तरुण पहलवान आणि त्यांच्याबरोबरचे आपण सगळे त्यांचे समर्थक हे आजपासून शिवसैनिक झालेला लक्षात घ्या. चंद्रहारला जिथे पाठवायचं आहे तिथे पाठवणार होतो साहेब. आता कोणी रोखू शकत नाही. आपली मगाशी काय घोषणा होती? आपकी बार आदरणीय उद्धव साहेब, आदरणीय संजय राऊत साहेब, बानवडे पाटील, उपस्थित असणारे सर्व सांगली जिल्ह्यातील युवक, आज मला मनापासून आभार मानायचे. एका शेतकऱ्याच्या मुलाला आज आपण जो सांगली लोकसभेच्या दृष्टीनं जो मान सन्मान दिला त्याबद्दल खरोखर मी तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलांचा तुम्ही सन्मान केला असं मला वाटतंय साहेब. आज कुस्ती क्षेत्रात काम करत असताना साहेब आम्हाला बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवायची जास्त सवय आहे. मी आज जास्त काही बोलणार नाही कारण बऱ्याच गोष्टी अजून बाहेर पडायच्या. पण मी साहेब आज तुम्हाला खात्रीनं सांगेन, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा सांगली जिल्ह्याचा पहिला निकाल हा महाराष्ट्रातला सांगली जिल्ह्यातला पहिला निकाल असेल. वचन देतो. मला खरं एका शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही आज एवढ्या मोठ्या परिवारामध्ये तुम्ही सामील करून घेतलं त्याबद्दल मी तमाम महाराष्ट्रातील पैलवानांच्या वतीनं, सांगली जिल्ह्याच्या वतीनं आपले आभार मानतो आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पैलवानाच्या वतीनं मी आपल्याला गदा सपोर्ट करण्याची मी इच्छा व्यक्त करतो. हिंदुत्व सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा.
सर्वांचं मी मातोश्री आणि शिवसेनेमध्ये स्वागत करतोय. आणि आज खरंच माझी छाती अभिमानाने फुलून आलेली. छाती किती इंच झाले ते काही मी सांगू शकत नाही, आणि या माताची छाती बघितल्यानंतर सांगलीत आता आपल्याशी लढण्याची कोणाची छाती होणार नाही. सांगलीत नाही साहेब, सगळ्या महाराष्ट्रात, पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि आपण एकूण राजकारण बघतात की पक्षातून पळपुटे जे आहेत नामर्द पळून जात आहेत, पण मर्द शिवसेनेत येत आहेत. शिवसेना ही नेहमी मर्दांची संघटना आहे. मला मी लहान होतो त्यावेळेला आपले मारुती मानेसाहेब होते, ते घरी यायचे, बाळासाहेबांशी भेटायचे, बोलायचे, ते दिवस आठवले. आणि तीच परंपरा आज देखील कायम आहे. आज डबल महाराष्ट्र केसरी. आणि आता हे तुम्ही जे काय बोर्ड हातात धरलाय, हे अबकी बात झाल्यानंतर डबलचं किती पर होणार, किती, पण या नुसत्या घोषणा देऊन नाही चालणार. जबाबदारी तुम्ही घ्यावी लागेल. तुम्हाला घेणार ना? तर चंद्रारजी, तुम्हाला शिवसेनेमध्ये तुमचं स्वागत करतच आहे. बाकी त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली होती की तुम्ही काहीतरी संकेत द्या. आता संकेत त्या लोकांनी ठरवलंच आहे, मी काय करू त्याला. जनतेने एकदा संकेत दिल्यानंतर त्या पलीकडे संकेत काय द्यायचे. त्याच्यामुळे ही गदा आणि मशाल हे दोन्ही मर्दाच्या हातात शोभतात. आणि ही गदा आणि गदेबरोबर मशाल घेऊन आपल्याला सांगलीतनं एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे. जास्त आता मी काय बोलणार नाही, कारण सांगलीत बरीच वर्ष झाली मी काय आलेलो नाहीये. आता येणार. तुम्ही आखाड्यामध्ये काय बोलायचं त्याला, मातीला पाठ, बरोबर ना? तसं मी तर फिरतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये. जे गद्दार आहेत त्यांनाच आता आडवं करायचे. आणि त्या हुकुमशाही विरुद्ध लढताना तुमच्यासारखे सगळे तरणे बाण, मर्द, पैलवान शिवसेनेत आलेले आहेत. भविष्य तुमच्या हातामध्ये.